नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. IPLच्या 63व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामने असणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा प्लेऑफच्या दृष्टीनं निर्णायक सामना आहे. प्लेऑफसाठी गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे 3 संघ प्लेऑफमध्ये पोहोचले. त्यामुळे आता उर्वरित एका जागेसाठी दिल्ली आणि मुंबई या 2 संघांमध्ये जोरदार चुरस आहे. अशात हा सामना कोण जिंकणार याकडं क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. IPLच्या 18व्या मोसमातील 62व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं चेन्नई सुपर किंग्सवर 6 विकेट्सनं विजय मिळवला. चेन्नईनं राजस्थानला विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं होतं. राजस्थाननं हे आव्हान 17 चेंडूंआधीच आधीच 4 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलंय. राजस्थानचा हा या मोसमातील 4था विजय ठरलाय. वैभव सूर्यवंशी हा राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरलाय. वैभव सूर्यवंशी यानं राजस्थानच्या विजयात सर्वाधिक धावांचं योगदान दिलंय. टीम इंडिया IPLच्या 18व्या मोसमानंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी इंग्लंड क्रिकेट बोर्डानं झिम्बाब्वे विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी प्लेइंग 11ची घोषणा केली. बेन स्टोक याचं दुखापतीनंतर कमबॅक झालंय. बेन स्टोक या सामन्यात इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. हा सामना 22 मे रोजी होणार असून या सामन्याचं आयोजन हे नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज स्टेडियममध्ये करण्यात आलंय. IPL 2025च्या नव्या वेळापत्रकात आता आणखी एक बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना 23 मे रोजी बंगळुरात खेळला जाणार होता. मात्र आता हा सामना लखनौच्या एकाना स्टेडियमवर हलवण्यात आला आहे. BCCIनं पावसाचा अंदाज घेऊन हा निर्णय घेतलाय. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मुंबई क्रिकेट असोसिएशननं मंगळवारी T20 मुंबई लीग 2025चं सुधारित वेळापत्रक जाहीर केलंय. ही हाय व्होल्टेज स्पर्धा आता 4 जून ते 12 जून दरम्यान खेळवली जाईल. हे सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियम आणि DY पाटील स्टेडियम येथे होते. IPL 2025ची प्रगती आणि राष्ट्रीय हित लक्षात घेऊन लीगचं वेळापत्रक बदलण्यात आलंय. 9 दिवस चालणाऱ्या या रोमांचक स्पर्धेत एकूण 23 सामने खेळवले जाणार आहेत. IPLचा यंदाचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना BCCIनं स्पर्धेसाठी काही नवीन नियम जारी केले. स्पर्धेच्या पुढील सामन्यांसाठी अतिरिक्त 2 तासांचा वेळ वाढवण्यात आला. पावसाच्या शक्यतेमुळे हा बदल करण्यात आलाय. RCB आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर आता BCCIनं निर्णयात बदल केला. बांगलादेश विरुद्धच्या आगामी T20 मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली. मात्र बांगलादेश विरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी बाबर आझम, मोहम्मद रिजवान आणि शाहीन शाह आफ्रिदी या 3ही दिग्गजांना वगळण्यात आले. बांगलादेश क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर 3 सामन्यांची T20 मालिका खेळणार असून ही मालिका 27 मे पासून सुरू होईल. पाकिस्तान संघाचं नेतृत्व सलमान अली आगा करणार आहे. 5 वेळच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनची बुद्धिबळ लढत अखेर बरोबरीत सुटली. कार्लसन विरुद्ध विश्व असं नाव देण्यात आलेली ही लढत तब्बल 46 दिवस चालली. विश्वातील सर्वात मोठं बुद्धिबळ संकेतस्थळ अशी ख्याती असलेल्या chess.com वर या ऑनलाईन लढतीचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्लसननं 1,43,496 जणांच्या टीम वर्ल्ड विरुद्ध ही लढत खेळली. या बातमीचं स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.